अमरावतीच्या मध्यवर्ती भागातील राजकमल चौकाला हमालपुरा जयस्तंभ चौकाशी जोडणारा जुना रेल्वे पूल आता गंभीर संकटात आहे। स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल जीवघेणा धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे पोलिसांनी थेट रेल्वे व्यवस्थापनाला पत्र देऊन गंभीर सूचना दिल्या आहेत। या पुलाखाली आता रेल्वे मालगाड्यांचे डबे थांबवू नका, कारण कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो। अमरावती रेल्वे स्टेशन बंद होईल का? गाड्या बडनेरावर वळवल्या जातील का? नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावतीतील जुना रेल्वे पूल जो राजकमल चौक ते हमालपुरा जयस्तंभ चौक मार्गावर उतरतो, त्याचे नुकतेच स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले। या अहवालात पुलाची स्थिती अतिशय जीर्ण असल्याचे समोर आले आहे। पुलाची संरचना कमकुवत झाल्याने तो कधीही कोसळण्याचा धोका आहे असे स्पष्टपणे सांगण्यात आले। याच पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी भुसावळ रेल्वे प्रबंधकाला पत्र पाठवले। या पत्रात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की या पुलाखाली कोणत्याही परिस्थितीत रेल्वे उभी करू नये, कारण पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर आणि कॉन्क्रीट आता सुरक्षित राहिलेले नाही। जर येथे रेल्वे थांबली आणि पूल कोसळला तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते। मग आता अमरावती रेल्वे स्टेशन बंद होईल का? तर अमरावती रेल्वे स्टेशन पूर्णपणे बंद होणार नाही, परंतु स्टेशनकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे आता पोलीस उपायुक्तांनी अमरावती रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकाला, भुसावळ रेल्वे प्रबंधकाला पत्र लिहून सांगितले आहे की या पुलाच्या खाली कोणत्याही प्रकारची वेगन किंवा कोणत्याही प्रकारची रेल्वे मालगाडी वाहतूक करू नये। येथे पुलाखाली कोणत्याही प्रकारची रेल्वेचे डब्बे उभे करू नये। जीवितहानी झाल्यास आपण जबाबदार राहणार, या प्रकारचं पत्र पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी रेल्वे प्रबंधक भुसावळ यांना दिलेला आहे। मग आता प्रश्न येतो, सर्व रेल्वे गाड्या बडनेरा रेल्वे स्टेशन वरून धावणार का? या निर्णयामुळे अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या गाड्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, परंतु प्रवाशांना रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येऊ शकतात। जर पूल पूर्णपणे बंद झाला तर प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल किंवा काही काळासाठी रेल्वे प्रशासनाला बडनेरा रेल्वे स्टेशनचा वापर वाढवावा लागू शकतो। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही। तर रेल्वे व्यवस्थापन स्टेशन बंद करण्याचा आदेश देणार का? तर सध्या तरी रेल्वे व्यवस्थापन स्टेशन पूर्णपणे बंद करण्याचा आदेश देण्याची शक्यता नाही। रेल्वे प्रशासनासमोर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे ते पुलाची दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करण्यावर भर देतील। मात्र जर पूल अत्यंत धोकादायक असेल तर दुरुस्ती करणे शक्य नसेल तर काही तात्पुरत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात। तर खरंच पूल इतका जीर्ण झाला आहे का? तर हो, स्ट्रक्चर ऑडिट मध्ये हा पूल धोकादायक अवस्थेत असल्याचं स्पष्ट झालंय। याचा अर्थ पुलाची संरचना कमकुवत झाली असून तो कधीही कोसळण्याचा धोका आहे। यामुळेच पोलिसांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला पत्र दिले आहे, जेणेकरून होणारी कोणतीही दुर्घटना टाळता येईल। आता पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी रेल्वे व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय ते पाहूया। प्रति माननीय मंडळ रेल प्रबंधक भुसावळ मंडळ मध्य रेल्वे, संदर्भ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय अमरावती, जावक क्रमांक 8393/2025, दिनांक 23/8/2025। नंबर 2 मध्य रेल्वे मुख्य अभियंता PW रिजन अमरावती यांचे पत्र भुसावळ वेस्ट 120 ROB जनरल 29 मे 2025। विषय राजकमल रेल्वे उड्डाणपूल याचा प्राप्त संरचनात्मक परीक्षण अहवालानुसार जुनी ROB ऐवजी नवीन ROB करिता सर्व प्रकारची वाहतूक पादचारीसह बंद करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने पुलाखाली रेल्वे वॅगन उभ्या न ठेवण्याबाबत महोदय, उपयुक्त संदर्भीय क्रमांक 2 अन्वये रेल्वे विभागाद्वारे प्राप्त पत्राच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी अमरावती शहरातील मुख्य रेल्वे स्थानक जवळील राजकमल चौक, हमालपुरा जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गांना जोडणाऱ्या अमरावती बडनेरा रेल्वे मार्गावरील साखळी क्रमांक 671/1415 रेल्वे उड्डाण पुलाचे संरचनात्मक परीक्षण कन्स्ट्रक्शन मॅजिक अँड VSD कन्सल्टंट यांच्या मार्फत केले। संबंधितांकडून सार्वजनिक बांधकाम विभागास दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी संरचनात्मक परीक्षण अहवाल प्राप्त झाला।
त्या अनुषंगाने संदर्भीय क्रमांक 1 अन्वये पोलीस विभागास प्राप्त पत्रानुसार रेल्वे पुलाची जुने आरोबी काढून नवीन आरोबी बसविण्याकरिता या पुलावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक पादचारीसह बंद करणे आवश्यक असल्याबाबत कळविले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित रक्षणाच्या दृष्टीने प्राप्त पत्रांच्या अनुषंगाने दिनांक 25 ऑगस्ट 2025 पासून सदर रेल्वे पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक पादचारीसह बंद करण्यात आली आहे. या दृष्टीने पोलीस विभागाद्वारे आवश्यक अधिसूचना निर्गमित करून प्रसिद्धी देण्यात आली आहे. आमचे असे निदर्शनास आले आहे की कमकुवत असलेल्या रेल्वे पुलाखाली अमरावती रेल्वे स्टेशन येथे जाणाऱ्या येणाऱ्या पॅसेंजर मालगाडी अशा रेल्वे इंजिन वॅगन उभ्या असतात. कमकुवत रेल्वे पुलाचा भाग अचानक कोसळल्यास यातून जीवितहानी किंवा कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतो. तरी भविष्यात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आपल्या रेल्वे विभागाद्वारे संबंधित रेल्वे स्टेशन प्रबंधक अमरावती यांना कमकुवत रेल्वे पुलाखाली पॅसेंजर मालगाडी अशा रेल्वे इंजिन वॅगन उभे राहणार नाही याबाबत आदेशित करावे, तसेच त्यांचे अनुपालन करण्याबाबत खात्री करावी ही विनंती करिता सविनय सादर रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त, मुख्यालय अमरावती शहर. तर हे पाहणं महत्वाचं राहील की या पत्रानंतर रेल्वे व्यवस्थापन या पुलाची तातडीने दुरुस्ती करणार का, की पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण एवढं नक्की की हा पूल आता जीर्ण अवस्थेत असून सार्वजनिक सुरक्षेसाठी तो मोठं संकट ठरू शकतो. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या पत्रानंतर भुसावळ रेल्वे प्रबंधक यांनी अद्यापही कोणते पत्र दिले नाही आणि नागरिकांसाठी जीवितास हानी होणार असं पत्र पोलीस उपायुक्तांकडून आल्यानंतर आता रेल्वे प्रशासन काय भूमिका घेते यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. अमरावतीतील नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. रेल्वे पुलाचा प्रश्न फक्त वाहतुकीपुरता नाही तर जनतेच्या जीविताशी संबंधित आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.